मी तुम्हाला आजच सकाळच्या वर्तमानपत्रातली बातमी सांगते. वरळीला एक रायफलची जागा शूटिंगची BMCनी तीही विकायला काढली. काय गरज आहे ती विकायची? का तुम्ही मॉनिटाईज करता या गोष्टी? कारण का BMC कडे पैसेच नाहीये. आणि मग मी कुठेतरी वाचलं वर्तमानपत्रात की पैसे खर्च करायसाठीच असतात. मान्य आहे मला, पैसे हे खर्च करायच्यासाठीच असतात, पण दिवाळखोरीपर्यंत पोचायचे नसतात. वेन ह्या सगळ्या ज्या लँड बँक्स आहेत, म्हणजे ही रायफलची असेल, अनेक सरकार रेल्वेच्या जागा असतील, कुठले तुम्ही घरातलं इंग्रजीमध्ये कहावत आहे की घरातली चांदी जेव्हा आपण घेतो ती कशासाठी घेतो? सोनं चांदी ही ट्रेडिशनल भारतीय संस्कृती आहे. ह्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स असतात. ही अडचणीचा काळ येईल तेव्हा ते वापरायचं. ह्या सगळ्या ज्या मॉनिटाईज करतायत, ज्याला इंग्रजीत शब्द म्हणजे पॉलिसीमध्ये मॉनिटाईज म्हणतो आपण शब्द, तर ह्या भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकार मॉनिटाईज काय करते? कारण का महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. आणि मी पहिल्यांदा म्हणत नाही, मी 2.5-3 वर्ष सातत्याने ह्याच्यावर बोलतो.